दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। कवठे महाकाळमध्ये वीज प्रश्नावरून शेतकरी आक्रमक। शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे यांचा इशारा। कवठे महाकाळ तालुक्यातील काही गावांमध्ये शेतीसाठी वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तसेच सिंगल फेज मधूनही सुरळीत वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रश्नाकडे वीज वितरण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी कवठे महाकाळातील वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना आज शेतकऱ्यांनी जाब विचारला। पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झुरेवाडी, जाधववाडीसह परिसरातील शेतकरी एकत्रित आले। वीज वितरण कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मैलापुरे यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे यांनी शेतकऱ्यांची व्यथा अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडली। शेतकऱ्यांना वीज देताना वीज वितरण विभागाकडून अन्याय होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। सिंगल फेज मधून देखील वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता मैलापुरे यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू असल्याचे सांगितले। लवकरच शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा केला जाईल, आणखीन काही दिवसांची मुदत द्यावी, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिले। मात्र वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भविष्यात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलीप झुरे यांनी अधिकाऱ्यांना दिला। वीज वितरण विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकरी आता प्रत्यक्षात वीज पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे लक्ष ठेवून आहेत। यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। KK मराठी न्यूजसाठी कवठे महाकाळ। कवठे महाकाळ तालुक्यातील मळंगाव पंचायत समिती गणातील ग्रामीण भागात मळ्यातील लाईट व्यवस्था अगदी कोलमडली आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावे, माझी ही विनंती। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। ग्रामीण भागात मळ्यातील लाईट ही रात्री नसत्याच सिंगल फेज 240 व्होल्टेज आहे म्हणून सांगितले जाते, पण ॲक्च्युली 150च व्होल्टेज लाईट येत्या व 3 फेज कनेक्ट 8 तास लाईट दिले बोलले जाते शासन व MSCB, परंतु ती 3 फेजमध्ये 380 व्होल्टेज इतकी लाईट येत्या। आमची मागणी अशी आहे की सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना 3 फेज लाईट मिळावी, यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महाकाळ।